नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही काही माणसं इतकी बेशरम असतात, म्हणजे त्याला म्हणतात ना, लाज लज्जा कोळून प्यायणं प्यायल्यासारखं वगैरे. काँग्रेस पक्षाचं हायकमांड सध्या तसं झालेलं आहे. त्यांना लाज लज्जा काही उरलेली नाही, काहीही उरलेली नाही. आणि हे लोक एक गोष्ट विसरतात, की पूर्वीच्या काळात माध्यम आपल्या मुठीत ठेवली की लोकांपर्यंत जी माहिती जायची ती आपल्याला नियंत्रित करता यायची. आणि त्यामुळे नियंत्रित केलेल्या माहितीमुळे दादांत खोट्या गोष्टी लोकांच्या गडी मारता यायच्या आणि खऱ्या गोष्टी सहजासहजी लपवता यायच्या. काल परवाच एका ठिकाणी मी राजदीप सरदेसाई या इंडिया टुडेच्या अ, सल्लागार संपादकाचं एक मुलाखत बघितली. त्याच्यात त्याने कबूल केलं का आता पूर्वीचा काळ राहिला नाही. पूर्वीच्या काळामध्ये मेनस्ट्रीम माध्यमं जी होती, मुख्य प्रवाहातली जी माध्यमं होती, म्हणजे प्रामुख्याने वर्तमानपत्रच होती. आणि मग रेडिओवर बातम्या असायच्या, तेवढ्या दूरदर्शन आलं. पण आता इंटरनेटमुळे आणि डिजिटलमुळे प्रत्येक माणूस रस्त्यावरचा पत्रकार झालाय. तुम्ही पत्रकार म्हणून तुमची मक्तेदारी राहिलेली नाही. अशा वेळेला तुम्ही कितीही बेशरमपणा केलात आणि लपवाछपवी केलीत तरी कुठून ना कुठून ती चव्हाट्यावर येणार हे लक्षात घ्या. पण काँग्रेसचं नेतृत्व हायकमांड तेवढीच एक गोष्ट विसरलंय. आणि म्हणून प्रत्येक वेळेला एक नवीन नाटक सुरू करतात आणि उघडे पडतात. मग 90 मिनिटाच्या भाषणामध्ये अमित शहा यांनी कसा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला म्हणून निळ्या टोप्या घालायच्या, बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन संसदेच्या प्रांगणात फिरायचं वगैरे वगैरे नाटक करतात. आणि 4 दिवसात ते सगळं उघडं पडलं की सोडून देतात. आणि त्यापेक्षाही मजेशीर अशी गोष्ट झाली की लहान मूल जसं असतं, एखादं लहान मूल, त्याला एखादं खेळणं तुम्ही घेतलं, दुकानात गेलात, तर ते खेळणं बघून ते थैथयाट करतं, मला हे पाहिजे पाहिजे आत्ता पाहिजे. आणि ते घेऊन दिलं की ते घरी येईपर्यंत सुद्धा ते खेळणं शाबूत राहण्याची गॅरंटी नसते. आणि तरीही तुम्ही ते सुखरूप घरी आणलं तर आठवड्याभरात त्या खेळण्याचा चुराडा झालेला असतो. किंवा ते खेळणं धडधाकट असेल आणि एवढ्यात नवीन खेळ किंवा नवीन खेळणं जर त्या मुलाला सापडलं तर ह्या खेळण्याला तुम्ही कचऱ्यात टाकून दिल्यासारखं बाजूला टाकलेलं असतं. काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची अवस्था सध्या तशी झालेली आहे. रोज नवा खेळ सुरू करायचा, रोज नवा डाव सुरू करायचा, आणि थोडा कंटाळा आला की तो खेळ सोडून द्यायचा. आत्ता बघितलं तुम्ही, ईव्हीएम वरून नाटक चाललं होतं, आंबेडकरांवरून नाटक चाललं होतं. आता हा सगळा विषय अचानक बाजूला पडलाय. आणि आता काय सुरू झालंय, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काय तो देहांत झाल्यानंतर त्यांना निगमबोध घाट काय आहे तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर त्यांचा घोर अपमान झाला. म्हणजे कुठे कुठे अपमान शोधत फिरतात असं वाटतं. आणि म्हणून मी तो विषय दिलाय की हे बेशरम लोक इतकं विसरतात की आज तुमच्या पक्षाचं सरकार नाही आणि तुमच्या पक्षाचा माजी पंतप्रधान त्याचं निधन झालेलं आहे. त्यासाठी ज्या सन्मानाने त्याच्या विरोधात राजकारण करणाऱ्या पक्षाचं सरकार अंत्यसंस्कार घडवून आणतंय, त्याकडे बघण्यापेक्षा त्या मृत पावलेल्या माजी पंतप्रधानाचं सुद्धा त्याच्या मृत्यूचं राजकीय भांडवल आपल्या पोरखेळासाठी गांधी परिवार करताना दिसतोय. मनमोहन सिंग का इतका छोटा माणूस होता का? त्याचं स्मारक करण्याच्या ठिकाणी त्याचा अंत्यसंस्कार करायला पाहिजे, वगैरे वगैरे. इंदिरा गांधींचं अमुक झालं, अटलजींचं अमुक झालं, वगैरे वगैरे. खरोखरच काँग्रेसला मनमोहन सिंग यांच्याविषयी आस्था आपुलकी काही गांधी परिवाराला होती का? असती तर त्यांच्या जिवंतपणी त्यांचा सन्मान केला असता. एक गांधी परिवार सोडला तर गांधी परिवाराच्या बाहेरच्या कुठच्याही काँग्रेस नेत्याला काँग्रेसच्या गांधी परिवाराने आणि हायकमांडने, सोकॉल्ड हायकमांड, आता म्हणजे गांधी परिवार म्हणजेच हायकमांड असतो,
त्यांनी कधीही काँग्रेसच्या दुसऱ्याच्या नेत्याला जिवंतपणी किंवा मरणोत्तर सन्मानित केलेलं नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना नेहरूंच्या बरोबरीचे असताना सुद्धा भारतरत्न देण्यासाठी दुसऱ्या पक्षाचं सरकार सत्तेत यावं लागलं. वल्लभभाई पटेल, सरदार पटेल यांचं स्मारक करण्यासाठी मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं. कधी केलं? हा, मग वल्लभभाई पटेल भाजपचे नव्हते, त्यांनी संघावर बंदी घातली होती, हे सगळं टुमणं वाजवायचं. काँग्रेसचे होते, अरे असतील, पण तुम्ही त्यांचा कधी सन्मान केलात का? कधीतरी सन्मान केलात? नेहरू खानदानातल्या अगदी कुत्र्या मांजरांची देखील स्मारकं करायची बाकी ठेवली. इतकं नेहरू खानदानातल्या कोणाचं आपल्या मुंबईमध्ये जे बोरिवली पश्चिम उपनगरामध्ये अभयारण्य आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संजय गांधींनी या देशासाठी नेमकं काय केलं याचं उत्तर आहे का काँग्रेसकडे? एक काँग्रेसचे अमेठीतून निवडून आलेले खासदार आणि इंदिरा गांधींचे पुत्र किंवा नेहरूंचे नातू किंवा राजीव गांधींचे बंधू, या पलीकडे संजय राऊत यांचं भारतीय राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, राष्ट्रीय कारणासाठी असं कुठलं योगदान आहे की संजय गांधींच्या नावाने निराधार योजना, राष्ट्रीय उद्यान, इतकी स्मारकं करायची? आणि हे सगळं करताना वल्लभभाई पटेल, जे काँग्रेसचे अगदी नेहरूंच्या तुलनेत नेहरूंपेक्षा किंचित वरचढ असे नेते होते, त्यांना तरी कधी काँग्रेसने सन्मान दिला का? आज जे लोक मोदी सरकारकडून, भाजप सरकारकडून, मनमोहन सरकार किंवा मनमोहन सिंग यांचा सन्मान राखला जावा, स्मारक केलं जावं असं सांगतात, आंबेडकरांचा सन्मान म्हणून नाचतात, त्यांनी मनमोहन सिंगांच्या सन्मानाच्या आधी मनमोहन सिंगांना राजकारणात आणणारे काँग्रेसचे पंतप्रधान नरसिंह राव यांचा काय सन्मान केला ते जरा सांगतील? ते जरा सांगतील का? नरसिंह राव हे गांधी घराण्याच्या बाहेरचे मला वाटतं पहिले काँग्रेस पंतप्रधान आहेत, आणि ज्यांनी नेहरू खानदानातला नसताना सुद्धा 5 वर्ष यशस्वीपणे सरकार चालवून दिलं. आणि इतकंच नव्हे तर मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान पद चालवू शकणारा एक नेता काँग्रेसला बहाल केला. कारण प्रशासन आणि राजकारण कसं चालवायचं याचं धडे 5 वर्ष मनमोहन सिंग यांनी नरसिंहराव यांच्याकडून घेतले होते. अल्पमतात असताना सुद्धा मुक्त अर्थव्यवस्थेचा धाडसी निर्णय नरसिंहरावांनी घेतला. नरसिंहरावांनी घेतला आणि तो सुचवणारे किंवा अंमलात आणणारे मनमोहन सिंग असतील, पण त्याचं सगळं श्रेय मनमोहन सिंगांना द्यायचं, पण नरसिंहरावांना द्यायचं नाही. त्या नरसिंहराव यांना मरणोत्तर असा कुठला सन्मान काँग्रेसने दिला? सन्मान सगळं पक्षीय पातळीवर, सरकारी पातळीवर, सार्वजनिक पातळीवर सोडून द्या. नरसिंहराव हे दीर्घकाळ राष्ट्रीय राजकारणात होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबरोबर काम केल्यानंतर, सरकारमध्ये काम केल्यानंतर ते पंतप्रधान झाले होते आणि काँग्रेसचं राजीव गांधींच्या नंतर नेतृत्व त्यांनी केलं. ते काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा होते. अशा नरसिंहरावांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांना काँग्रेसने किती अपमानित केलंय, सोनिया गांधी, गांधी परिवार यांनी किती अपमानित केलंय, हे आज मुद्दाम सांगितलं पाहिजे. तर मग हे लोक जे मनमोहन सिंगांसाठी अश्रू ढाळतात हे किती ढोंगी आहेत, आणि यांच्या डोळ्यातले अश्रू हे मगरीचे अश्रू कसे आहेत हे तुम्हाला कळेल. मगरीचे अश्रू काय असतात? मगरीचे जे अश्रू असतात, मगर तर पाण्यात असते आणि पाण्यात सुद्धा ती डोळा उघडते, तेव्हा तिच्या डोळ्यावर 2 पापुद्रे असतात. एक पापुद्रा आणि पापणी वेगळी असते. पापणी उघडली तरी पापुद्रा कायम असल्यामुळे पाण्यात सुद्धा मगर डोळे उघडून बघू शकते. नेमकी तीच गोष्ट आहे की म्हणून मगरीच्या डोळ्यात अश्रू असल्यासारखं तुम्हाला वाटलं तरी ते मगरीचे अश्रू हे खरे नसतात, कारण ती पाण्यात असते आणि पाण्यात
डोळ्यातलं पाणी येत नसतं. तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी, गांधी परिवार किंवा त्यांची जी सगळी पिलावळ आणि चमच्यांची गँग आहे, त्यांना जो आज अचानक उमाळा आलेला आहे मनमोहन सिंग यांचा आणि त्यांच्या महानतेचा, त्यांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, खरे अश्रू नाही आहेत. खरे अश्रू नाही आहेत. असते तर ज्या दिवशी राहुल गांधींनी मनमोहन सिंग सरकारचा अध्यादेश फाडला, त्यावेळेला ही सगळी पिलावळ राहुल गांधींवर तुटून पडली असती. पण मनमोहन सिंग यांचा सन्मान एवढ्यासाठी आहे की मनमोहन सिंग हे अक्षरशः इमानदार गुलामासारखे गांधी परिवारासोबत वाजले. आणि नाव गुलाम असून सुद्धा गुलाम नबी आझाद वेळ आली तेव्हा स्वाभिमानाने उभे राहिले, ठणकावून गांधी परिवाराला सांगू शकले की तुम्हाला मला गुलाम करण्याची तुमची अवकात नाही. हे सांगण्याची हिंमत ज्या गुलाम नबी आझादांनी दाखवली, ती हिंमत मनमोहन सिंग कधी दाखवू शकले नाही. गांधी परिवाराच्या वारसाकडून अपमानित झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या हाताखाली काम करणं मला आवडलं असतं, असं म्हणणाऱ्या माणसाविषयी गांधी परिवाराला कौतुक आहे. आणि त्याचा सन्मान मोदी सरकारने, भाजपने आणि देशाने राखला पाहिजे. सगळ्यात पहिली माफी मागायची असेल तर गांधी परिवाराने जाहीर माफी मागावी. इतका महान माणूस होता ज्याचा आम्ही पदोपदी अपमान केला. आम्ही एखाद्या कठपुतळीसारखं मनमोहन सिंगांना वापरलं, पंतप्रधानपदी बसवलं, पण एखादं चावी दिल्यावर चालणारं खेळणं असतं तसं बिचारे वागले. हा आम्ही केलेला त्यांचा सगळ्यात पहिला अपमान आहे. गांधी परिवाराने मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सन्मानित पदावर बसवलं, पण पदोपदी फक्त अपमानित केलं. आणि म्हणून तो जो अध्यादेश राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत फाडून टाकला होता, त्यासाठी कधीतरी राहुल गांधींनी माफी मागितली आहे का? हा, नंतर म्हणे त्यांनी जाऊन खाजगीत माफी मागितली. पण ज्याला म्हणतात ना, हौदातून गेलीये ती बुंदेतून परत येत नाही. हे मी परत का सांगतोय? आणि आज त्यांना असं वाटतंय की माजी पंतप्रधान नरसिंहराव सुद्धा होते. त्या नरसिंहरावांना देशाने आणि सरकारने प्रतिष्ठा देणं दूरची गोष्ट आहे, काँग्रेसने अपमानित केलं. नरसिंहराव यांचा परिवार, त्यांचं अंत्यसंस्कार हे दिल्लीत करायला उत्सुक होता. पण सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर चालणारे जे मनमोहन सरकार होतं, त्या मनमोहनच्या युपीए सरकारने नरसिंहराव यांचा अंत्यविधी दिल्लीत होऊ दिला नाही. निगमबोध घाटावर झाला तरी चालला असता. त्यांचं स्मारक दिल्लीत करावं असा कुठलाही आग्रह नरसिंहराव यांच्या कुटुंबियांचा नव्हता. नव्हता. फक्त त्यांनी संपूर्ण उत्तर आयुष्य आणि प्रदीर्घ कारकीर्द ही दिल्लीच्या राजकारणात काढलेली आहे, म्हणून नरसिंहराव यांचा अंत्यविधी दिल्लीत व्हावा असा अट्टाहास किंवा आग्रह त्यांच्या कुटुंबियांनी धरला होता. तो धुडकावून लावणारे मनमोहन सिंग होते, कारण त्यांचं सरकार होतं, ते पंतप्रधान होते. आणि सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर एखाद्या बावल्यासारखा देशाचा कारभार चालवत होते. आपल्या आधीच्या आणि आपल्याच पंतप्रधानावर इतकी अपमानास्पद पाळी आणणारा माणूस कोण होता? तर त्याचं नाव पण मनमोहन सिंग होतं. मनमोहन सिंग होतं. आणि आज त्या मनमोहन सिंगांचा सन्मान राखला जावा हा आग्रह आहे. कोणाचा आग्रह आहे? की नरसिंहरावांना आणि मनमोहन सिंग यांना गुलामासारखं वागून अपमानित करणारे नरसिंहराव आणि सोनिया गांधी यांचं भांडण तरी काय होतं? सोनिया गांधी काँग्रेस पक्षात नव्हत्या, पण त्यांच्या आशीर्वादानेच आणि त्यांच्या होकारानेच नरसिंहराव हे काँग्रेसचे अध्यक्ष आणि पुढे पंतप्रधान झालेले होते. असे नरसिंहराव पंतप्रधान असताना सुद्धा दर आठवड्याला सोनिया गांधींना फोन करायचे, भेटायचे किंवा बोलायचे. नंतरच्या काळात त्यांनी ही प्रथा बंद केली
तेव्हापासून नरसिंह राव यांच्यावर सोनिया गांधींनी डोक धरलेला होता, राग धरलेला होता. आणि म्हणून त्यांना जितकं अपमानित करता येईल तितकं अपमानित करण्यात आलं. आणि म्हणून ज्यावेळेला त्यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचा दिल्लीत अंत्यसंस्कार करायला सुद्धा त्यांनी नकार दिला होता. हैदराबादला घेऊन जा आणि हैदराबादला नरसिंहराव यांचं देशाच्या पंतप्रधानांचा अंत्यविधी उरका असं सांगण्यात आलं. लक्षात घ्या मित्रांनो, आज जे मनमोहन सिंगसाठी रडतायत ते सगळ्या बेशरम लोकांनी ही वस्तुस्थिती सतत झाकून ठेवली, त्याच्यावर चर्चा होऊ दिली नाही. आज सुद्धा चर्चा केली जात नाही. मनमोहन सिंग विरोधी पक्षाचे असून सुद्धा त्यांना पाडून, त्यांच्या पक्षाला सरकारला पाडून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असताना सुद्धा मोठ्या सन्मानपूर्वक त्यांचा अंत्यविधी करण्यात आला आणि त्यासाठी स्वतः हजेरी सुद्धा नरेंद्र मोदींनी लावली. त्यांच्यावर आरोप हे सगळे चमचे भाट करतायत. नरसिंह राव यांचा शासकीय अंत्यविधी दिल्लीत होऊ शकला नाही, याचं कारण गांधी परिवार होता. आणि गांधी परिवाराने दबाव आणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना असं काही करू दिलं नाही. आपल्या आधीच्या काँग्रेस पंतप्रधानाला अपमान करण्याचं काम मनमोहन सिंग यांच्याकडून गांधी परिवाराने करून घेतलं. त्यामुळे आज गांधी परिवाराला मनमोहन सिंग यांच्या काय मोठ्या कौतुक वाटतंय. ते वाटतंय की आमच्या इशाऱ्यावर खेळणारं बाहुलं होतं, नरसिंहराव नव्हता. आणि म्हणून आम्ही खेळवलेल्या बाहुल्याला सुद्धा देशाचा सर्वात उच्च सन्मान वगैरे मिळाला पाहिजे, हा गांधी परिवाराचा आग्रह. निवडून सरकार कुठच्याही पक्षाचं हो, हट्ट आमचा चालला पाहिजे. म्हणून त्याला मगरीचे अश्रू म्हणतात. आणि मित्रांनो, दिल्लीतले अंत्यविधी सोडून द्या. नरसिंहराव यांचं पार्थिव, त्यांचा मृतदेह काँग्रेसच्या आणि जनतेच्या दर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवावा अशी सुद्धा मागणी होती. ती धुडकावून लावण्यात आली. काँग्रेसच्या मुख्यालयाच्या आवारामध्ये नरसिंहराव यांचा मृतदेह आणू दिला गेला नाही. त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून थेट विमानतळावर जा, सरकारी विमान देतो, ते घेऊन हैदराबादला जा आणि हैदराबादला नरसिंहरावांचा अंत्यविधी उरका. आज ज्यांना राजघाटावर मनमोहन सिंग यांचा अंत्यविधी झाला पाहिजे असं वाटतं, त्यापैकी कोणी कधी नरसिंहराव यांचा राजघाटावर अंत्यविधी झाला पाहिजे होता असं म्हटलंय का? आज तरी म्हणतायत का? म्हणणार नाहीत. कारण तसं बोललं तर मग त्या सगळ्यांवर सोनिया गांधी आणि गांधी परिवार कायमचा डूख धरील, शत्रुत्व होईल. असं बोलणं, वागणं म्हणजे गांधी परिवाराचा रोष पत्करणं आहे. आणि तो रोष पत्करायची हिंमत नाही. त्यांना मनमोहन सिंग यांच्या मोठेपणाचा उमाळा आलेला आहे. अरे, जो माणूस काँग्रेसचा अध्यक्ष होता, काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये गांधी परिवारामधून कोणीही काँग्रेसला अध्यक्ष मिळू शकत नाही, अशा कालखंडामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत होता, काँग्रेसचा पंतप्रधान म्हणून काम करत होता, बहुमत नसताना अल्पमताचं सरकार चालवत होता. नेहरू खानदानाने कधीही अल्पमताचं सरकार चालवणारा पंतप्रधान दिला नाही. तो अल्पमताचं सरकार चालवणारा काँग्रेसचा पंतप्रधान हा पहिला पराक्रम करणारा माणूस नरसिंहराव होता. त्याला पदोपदी अपमानित करणाऱ्यांना आज पुळका आलाय मनमोहन सिंगांचा. म्हणून त्याला म्हणतात मगरीचे अश्रू, नक्राश्रू. नक्राश्रू येते. यांना काडीचंही नाही, त्यांना त्याचंही राजकारण करायचंय. अजून मी बोलतोय तेव्हा कदाचित नरसिंहराव, आपला मनमोहन सिंग यांचा जो काय अंत्यविधी झाला, त्या चितेचे निखारे सुद्धा विझलेले नसतील, त्याच्या आधी राजकारण सुरू झालंय. इथूनच कळतं की तुम्हाला त्यांच्या मृत्यूचं दुखणं नाही, त्यांच्या मोठेपणाचं कर्तव्य नाही, तुम्हाला त्याचं सुद्धा राजकारण करायचंय. मेल्यानंतर सुद्धा, मृत्यूनंतर सुद्धा.
त्याला बाहुल्याप्रमाणे खेळवायचंय गांधी परिवाराला आणि त्यांच्या चमच्यांना अर्थातच. त्यामुळे जो जो कोणी मनमोहन सिंग यांच्या गुणगान करत करत मोदी सरकारवर आज आसूड ओढण्याचा आव आणतोय, त्यांनी स्वतःच्या अंतरंगात जरा झाकोळून बघावं की आपण कधी नरसिंहराव यांच्यासाठी दोन अश्रू ढाळले होते का. त्या बोरकरांची कविता आठवते, रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. नरसिंहराव यांच्यासाठीच लिहिलेली कविता असेल ती, की पराक्रमाची ज्योत मावळी माव काय ती इथे झाशीवाली अशी जी कविता आहे, ती जशीच्या तशी नरसिंहरावांना लागू पडते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेसला सावरून घेणारा सगळ्यात मोठा उत्तुंग नेता म्हणून काँग्रेसकडे बघावं लागेल. पण ज्यांनी काँग्रेस बुडवली तो नेता आज आपल्या हातच्या बाहुल्याकडून काँग्रेस बुडवून घेतो आणि त्याच्या थोरवीचे गीत गातोय आणि त्याच्यासाठी हे सगळे चमचे बडवे ढोल ताशे वाजवत आकांत करत रुदालीचं रूप घेत आहेत. त्याला नक्राश्रू म्हणतात मित्रांनो, मगरीचे अश्रू म्हणतात. यांना मनमोहन सिंग यांचं शिक्षण बुद्धी सगळं कशाचंही कौतुक नाही. हे मनमोहन सिंगांसाठी रडून गांधी परिवाराच्या चरणी आपली सेवा रुजू करतायत, इतकाच या सगळ्या रडगाण्याचा अर्थ आहे. यापेक्षा त्यांच्या रडण्याला काडी मात्र किंमत नाही, ही निव्वळ वस्तुस्थिती आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्येने देखील आपल्या वडिलांना कसं गांधी परिवाराने अपमानित केलं आणि त्यांच्यावर अन्याय केला हे पुढे येऊन साक्ष दिलेली आहे. जे कोणी रडतायत त्यांच्या थोबाडीत शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मारलेले. असो, अधिक काय बोलायचं मित्रांनो. सगळी लाज लज्जा कोळून प्यालेले जे आहेत त्यांना आपण दोन लाथा आणखीन घातल्या म्हणून काही फरक पडत नाही. जर ते निमित्त मनमोहन सिंगांचं करत असतील तर मनमोहन सिंगांच्या मृत्यूचं निमित्त करून त्यांचं ही पितळ उघडं पाडणं हे पत्रकारितेचं मी कर्तव्य समजतो. म्हणूनच हा विषय मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.